परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील रेती तस्करांचे फावले पोलीस, महसूल प्रशासनचे मूकसंमती। परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील गौडगाव येथे रात्रीच्या अंधारात राजरोजसपणे रेती उपसा, अधिकाऱ्याच्या अर्थपूर्ण अभयामुळे माफियाचे धाडस। एकीकडे नद्यांची फावले आहे। परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील गौडगाव येथे पोलिसांच्या आणि महसूल विभागाच्या नाकाखाली दिवसाढवळ्या आणि रात्री अवैध रेती उत्खनन सुरू आहे। अनेकदा तक्रारी करूनही प्रशासकीय अधिकारी कारवाई का करत नाहीत, यामागे नेमके कोणाचं अर्थपूर्ण पाठबळ आहे? पहा आमचा खास रिपोर्ट। हे दृश्य आहे गौडगाव येथील गोदावरी नदीपत्रातील। हे कोणतेही अधिकृत कंत्राटदार नाहीत, तर हे आहेत अवैध वाळू तस्कर। दररोज रात्री शेकडो ब्रास रेतीची चोरी होते। ग्रामस्थांनी अनेकदा अधिकाऱ्यांना आणि स्थानिक पोलिसांना कळवूनही आमचा काहीच संबंध नाही असे म्हणत हात वर केले जात आहेत। स्थानिक रहिवाशी प्रतिक्रिया, साहेब पोलीस येतात पण वाळू माफियाच्या गाडीतून त्यांना काहीतरी मिळत आणि ते निघून जातात। आमची तक्रार कुणी ऐकत नाही असे नागरिकांतून बोले जात आहे। रेती तस्करांवर कायदेशीर कारवाई का होत नाही, त्याचे उत्तर आता जिल्हाधिकाऱ्यांनी देण्याची गरज आहे। लोकमत मराठी न्यूज प्रकरणाचा पाठपुरावा करतच राहील। प्रतिनिधी दादाराव ढवळे, लोकमत मराठी, परभणी।